आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी धूपकांड्या कशा बनवायच्या यासंबंधी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। थोडासा व्हिडिओ मोठा होतोय, पण संपूर्ण माहिती सांगण्यासाठी एवढा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे। या धूपकांड्या घरीच बनवल्या आहेत, वेगवेगळे साचे वापरून आणि वेगवेगळ्या आकारात बनवलेले आहेत। ते कशा बनवल्यात तेही मी संपूर्ण सांगणार आहे। या धूपकांड्या गुढीपाडव्याला वापरलेली फुलं, हार, कडुलिंब, आंब्याची पानं आणि आतापर्यंत रोजच्या पूजेतलं निर्माल्य या सगळ्या साहित्यापासून धूपकांड्या बनवलेल्या आहेत। यासाठी मी देशी गाईचं ताजं शेणसुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे या अतिशय सुंदर झाल्यात। या धूपकांड्या पेटवल्यानंतर अतिशय सुंदर वास येतो आणि देशी गाईचं शेण वापरल्यामुळे कोणतीही केमिकल्स वापरलेली नाही आहेत आणि तरीसुद्धा ह्या खूप छान पद्धतीनं पेटतात, संपूर्णपणे पेटतात, व्यवस्थित त्याची राख तयार होते। तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा। छोट्या छोट्या टिप्स पण अधूनमधून सांगितलेल्या आहेत, कशा बनवायच्या आहेत, कशा वापरायच्या आहेत, कुठचे मोल्ड्स वापरलेत, त्या सुकवायच्या कशा, हे सगळं मी या व्हिडिओतून सांगणार आहे। पण हे सगळं सांगण्या अगोदर तुमचं या चॅनेलवर खूप खूप स्वागत। पाककलेतला सोपेपणा आणि विविध हस्तकला पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि लगेचच तो व्हिडिओ बघता पण येईल। तर जसं मी म्हटलं तसं या धूपकांड्या बनवण्यासाठी हे सगळं निर्माल्य मी गोळा केलेलं आहे। तर निर्माल्य वापरत असताना यामध्ये आपण जी बाहेरून फुलपोडी आणतो त्यामध्ये या प्रकारे असे हार असतात। तर हे हार आपल्याला आहे तसेच वापरायचे नाही आहेत। सुकवताना मी हे तसेच सुकवले, पण त्याच्या धूपकांड्यांसाठी आपल्याला फक्त फुलं वापरायची आहेत। हा दोरा काढायचा आहे। अशा पद्धतीनं धागा काढत असताना काही वेळा आपल्याला ही फुलं छान सुकलेली अशी मिळतात की ज्याच्यामध्ये बिया असतात। तर अशी फुलंसुद्धा आपण बाजूला ठेवून आता पावसाळ्यामध्ये किंवा आतासुद्धा आपण ती रुजत घालू शकतो। त्यापासून नवीन रोपं आपल्याला बनवता येतील। या पद्धतीनं धागे काढत असताना आणखीन एक गोष्ट बघायची, ते म्हणजे सगळी फुलं व्यवस्थित सुकलीत की नाही हे बघून घ्यायचं। काही फुलं जर ओलसर राहिल्यामुळे ती खराब झाली असतील किंवा ती वाळली नसतील व्यवस्थित, तर ती बाजूला काढायची। हा दोरा काढल्यानंतर तुम्ही या दोऱ्याचा वापर पुन्हा वेगळे हार बनवण्यासाठी किंवा फुलांचे गजरे बनवण्यासाठी सुद्धा करू शकता, कारण हा दोरा छान असतो आणि काही वेळा फुलपोडीमध्ये सुद्धा एक्स्ट्रा धागा आलेला असतो। या प्रकारे त्याच्यामध्ये बारीक बारीक दोऱ्याचे पदर असतात। असा धागा गजऱ्यांसाठी वापरला जातो। हा आपणही वापरू शकतो। चांगला दोरा असेल तर गजऱ्यासाठी आपण रिळाला एखाद्या किंवा कागदाला गुंडाळून ठेवून तो आपण वापरू शकतो, किंवा या दोऱ्याचं नंतर आपण काय करू शकतो हे मी दुसऱ्या व्हिडिओतून दाखवेन। यापैकी हा जाड धागा असतो, तो आपण फांद्या बांधण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। वेल बांधण्यासाठी किंवा पसरलेल्या फांद्या बांधण्यासाठी या जाड धाग्याचा आपण वापर करू शकतो। हाराचे दोरे काढत असताना दोन प्रकारचे वेगवेगळे एवढे दोरे मी काढलेले आहेत आणि याचा उपयोग मी वेगळ्या व्हिडिओतून दाखवेन। आता धूपकांडी बनवण्यासाठी इथे मी वापरलेली ही निर्माल्यातली तुळस पण घेतली आहे।
बाजारची फुलं पण आहेत, ही निर्माल्यातली हारातली फुलं काढलेली, अधिक घरची जी फुलं आहेत ती सुद्धा फुलं अशी यासाठी मी वापरणार आहे। ती पण सुकवून घेतलेली आहेत फुलं। गुढीपाडव्यासाठी वापरलेली ही आंब्याची पानं वगैरे आहेत, तर ही आंब्याची पानं पण मी घेतलेली आहेत। कडुलिंबाचा पाला जो वापरला तोही मी वाळवून ठेवलेला आहे। अगदी त्याच्या जाड काड्या आहेत फांदीच्या, त्या सुद्धा मी वाळवून ठेवलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे निर्माल्य साठवून ठेवलंय। यामध्ये केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या जर आपल्याला बिया काढायच्या असतील तर त्या बाजूला काढून ठेवायच्या। काही जणांना बी वापरून रोपं करायची असतात, तर त्यासाठी ही आपण वाळवलेली फुलं बियाणं म्हणून वापरू शकतो। बियाणं म्हणून काढत असताना त्यातले काळे जे बी असतं तेवढं घ्यायचं आणि हे जे निर्माल्य आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पावडर करून घ्यायची। मिक्सरचा जो ड्राय ग्राइंडर जार असतो त्यामध्ये ही पावडर छान पद्धतीने करता येते। तुम्ही बघू शकताय किती छान बारीक झालेली आहे। तर हे झेंडू वगैरे या बाकीच्या फुलांचं पावडर करून घेतली। आता जी घरची फुलं आहेत त्या फुलांची पावडर सुद्धा इथे मी करून घेते। खरं तर हे दाखवण्यासाठी म्हणजे व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्यासाठी मी सेपरेट ठेवलं होतं, नाहीतर हे वेगवेगळं ठेवायची गरज नाही। एकत्र ठेवून सुद्धा आपण ती वाळत ठेवू शकतो। फक्त वाळत ठेवताना फुलं कोरडी असावीत, ओली नसावीत, कारण पूजा करताना वगैरे आपण जे पाणी वापरतो ते फुलांना लागलेलं असेल तर ती फुलं स्वतंत्रपणे वाळवावीत। याची पण पावडर खूप छानपैकी झालेली आहे, ही बघा। आता मगाशी केलेली जी पावडर होती त्यातच आता मी ही मिक्स करते। ही संपूर्णपणे दोन्ही प्रकारच्या फुलांची पावडर करून झालेली आहे। आता मी इथे आंब्याची पानं घेतली आहेत, त्याचे मी देठ वगैरे काही काढलेलं नाहीये, देठासकटच मी घालतीये। यामध्येच जर बसत असेल तर कडुलिंबाचा पाला पण घालायचा आहे। कडुलिंबाचा पाला घालत असताना मी इथे त्याच्या जाड काठ्या पण वापरलेल्या आहेत। फक्त पानच घेतली आहेत असं काही केलेलं नाहीये, सरसकट कडुलिंब घेतलेला आहे, कारण कडुलिंबाचा औषधी गुणधर्म जो आहे तो पानाबरोबर त्याच्या देठामध्ये त्याच्या सालीमध्ये सुद्धा असतो। त्यामुळे आंब्याची पानं आणि कडुलिंब आहे तसाच हे दोन्ही एकत्र करून मी मिक्सरला लावते। कडुलिंबाच्या जाड काड्या होत्या त्याच्यामुळे त्याला जरासा वेळ लागतो, पण काड्यासुद्धा अशा बारीक होतात आणि याच्याही पेक्षा अजून पावडर फॉर्ममध्ये बारीक करता येईल याला। तर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला लावू। आता बघा किती पावडर छानपैकी झालेली आहे। अजूनही काही छोट्या काड्या वगैरे शिल्लक असतील तर त्या आपण बाजूला काढू शकतो। इथे ही सगळी पावडर जी करायची आहे ती चाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे, कारण आपल्याला धूपकांडीच बनवायची आहे आणि धूपकांडी आपण जाळण्यासाठीच वापरणार आहोत। तर मला एका मैत्रिणीनं तमालपत्र पण दिलं होतं, तर त्या तमालपत्राच्या छोट्या छोट्या फांद्या पण होत्या, तर तमालपत्राची काही
पानं आणि त्याच्या छोट्या असलेल्या काड्या त्या पण मी इथे मिक्सरला लावून घेते आहे, कारण याच्यात तमालपत्राचाही वास खूप छान येणार आहे. तमालपत्र वासासाठी पण आहे आणि औषधी आहे म्हणून सुद्धा वापरायचं आहे. जशी कडुलिंबाच्या काड्यांची पावडर झाली तशीच या तमालपत्राच्या काड्यांची पण पावडर होणार आहे. झाकण लावता येईल एवढ्या आपण आतमध्ये काड्या ठेवायच्या आणि पावडर करून घ्यायची. यासुद्धा थोड्याशा अजून पावडर झालेली नाही आहे, तर पुन्हा एकदा मी ही फिरवून घेते. पण त्यासाठी मी आता इथे अगदीच थोडीशी तमालपत्र होतं, त्यामुळे मी इथे निर्माल्य त्याच्यात घालून फिरवून घेणार आहे. आता बघा कशी छान पावडर झाली आहे. ही या पद्धतीनं आपल्याला पावडर वापरता येईल. मस्त झाली पावडर. हे सगळं एकत्रच करून घ्यायचं आहे. आता ही फुलांची पावडर, पानांची पावडर, कडुलिंबाची पावडर, हे जे सगळं आहे ते सगळं एकत्र करायचं. आता मी इथे धूप पावडर घेतलेली आहे. धूप पावडर बाजारामध्ये मिळते, तर ती तशीच मी वापरली आहे. आणि त्याच्याबरोबर मी इथे घेणार आहे कापूर. हा कापूरसुद्धा त्या भांड्यामध्येच घालायचा आणि त्याच्याबरोबर हे जारमध्ये छान फिरावं, बारीक व्हावं यासाठी त्याच्याबरोबर मी इथे फुलं घालते आहे, म्हणजे त्याची पावडर व्हायला छान मदत होईल. धूप पावडर आणि कापूर हे दोन्ही एकत्र मिक्सरला लावल्यामुळे ते बारीक तर होणारच आहेत, पण एक प्रकारचा त्या मिश्रणाला चिकचिकीतपणा पण येणार आहे. त्यामुळे मिक्सरचं भांडं व्यवस्थित नंतर धुवून वापरायचं आहे. तर इथे मी मोल्ड बनवण्यासाठी या सिरिंजचा वापर करून दाखवणार आहे. सिरिंजमध्ये आपल्याला छान पाईप टाईपचं डिझाईन मिळतं आणि दुसरं म्हणजे त्याला एक जो पंप असतो, आपल्याला फार काही त्रास काढावा लागत नाही, तर आपण त्या पद्धतीनं त्या सिरिंजचा वापर करून धूपकांडी बनवू शकतो. म्हणजे त्या शेपमध्ये धूपकांडी आपल्याला बनवता येईल. या पद्धतीने हे आपल्याला वापरता येतं. फक्त याला सुई लावण्याची जी जागा असते, म्हणजे पुढचा जो भाग असतो तो बंद असतो, त्यामुळे इथे मी तो कापून घेणार आहे. मी ह्या 2 मोठ्या साईजच्या तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेल्या आहेत. 50 मिलीची असते ती खूप मोठी आहे आणि ही मी आता 20 मिलीची कापते आहे. हे कापायच्यासाठी सुरी घ्यायची असेल तर दातेरी सुरी घ्यावी, म्हणजे करवतीसारखं कापता येतं आपल्याला. पण हा छोटासाच भाग आहे प्लॅस्टिकचा, म्हणून दातेरी सुरी घेतली तर हे कापणं आपल्याला सोपं होतं. फक्त याच्या कडा आहेत त्या आपल्याला लागू नयेत म्हणून थोडं क्लीन करून घ्यायचं किंवा त्याला पॉलिश करून घ्यायचं. आणि या पद्धतीनं हा पंप आपण वापरू शकतो. आतमध्ये मिश्रण भरायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने धक्का दिला की ते पाईपसारखं बाहेर येईल. असा हा एक मोल्डचा प्रकार आहे, जो मी तुम्हाला नंतर वापरून दाखवेन. तर आता इथे हे मिश्रण करायला घेऊया. हे मी देशी गाईचं ताजं शेण घेतलेलं आहे. आम्ही देशी गाईचंच दूध वापरतो, त्यामुळे जे दूध देतात त्यांच्याचकडून मी हे
देशी गाईचं शेण मागवलेलं आहे. तर हे ताजं शेण आहे, थोडंसं कोरडं आहे पण ताजं शेण आहे. तर यामध्ये आता हे मी मिश्रण घालून घेणार आहे. जे कापूर आणि धूप घालून मिश्रण पावडर केली होती ते याच्यामध्ये घालून नंतर जेवढी लागेल तेवढी फुलांची पावडर, म्हणजे फुलं पानं जी करून ठेवली आहे पावडर, ती जेवढी लागेल तेवढी याच्यामध्ये घालायची आहे. आपल्याला शेणाचा आणि पावडरचा अंदाज घेतच हे काम करायचं आहे. याला प्रमाण वगैरे असं काही नाही आहे. तर आतापर्यंत आपण याच्यामध्ये फुलं पानं वापरलीच आहेत. आता हे शेण घेतलेलं आहे, कापूर धूप पावडर ते सुद्धा वापरलेलं आहे, तमालपत्र वापरलेलं आहे. आता यामध्ये हे मिश्रण आपलं करून झालं शेणाबरोबरचं की त्यामध्ये इथे मी तूप वापरते. हे तूप वनस्पती तूप आहे आणि म्हणूनच ते इतकं घट्ट आहे. तर आता ह्या मिश्रणामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हा दुसरा मोल्ड दाखवते. हा पाईपचा तुकडा आहे आणि मी पेनाला चिकटपट्टी लावली आहे, जेणेकरून ज्या पद्धतीनं सिरिंजचा पंप मी दाखवला तसंच हे पेनसुद्धा त्याच पद्धतीनं पुश करण्याचं काम करेल. तर आता इथे हे मिश्रण जे आहे ते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेण आणि पावडर सगळ्या एकत्र झालेल्या आहेत, पण आता ह्या सगळ्या मिश्रणाला तूप लावून घ्यायचं आणि घट्ट गोळा होईल असं करायचं, इतपत करायचं. जर समजा आपल्याला असं वाटलं की हे खूपच कोरडं होतंय तर मग यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करताना मला हे कोरडं जाणवतंय, तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावंच लागणार आहे. शेण ताजं असतं त्यावेळेला ते ओलं ओलं असतं आणि नंतर मग ते हळूहळू कोरडं व्हायला लागतं. तर एखाद दिवस गेला असेल तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पाणी घालून ते आपण मऊ करून घेतलं तरी चालतं, किंवा हे अशा पद्धतीनं मिश्रण करताना मऊ केलं तरी पण चालतं. तर आता त्याचा गोळा होतोय तयार, याचा अर्थ आपलं हे व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. तर या पद्धतीनं हा एक आपण आकार तयार करू शकतो. हे हातानं आपण करायला खूप सोपं आहे. या पद्धतीनं शेप आपण देऊ शकतो. यापूर्वी पण मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सुद्धा असाच शेप मी केलेला आहे आणि या प्रकारचा शेप करायला खूप सोपं आहे. याला कुठच्याही साच्याची जरूर नाही आहे. कुठलीही वस्तूही वापरावी लागत नाही. आपण सहजगत्या हाताने हा शेप देऊ शकतो आणि पेटवायच्या वेळेला या प्रकारचा आकार व्यवस्थित उभा राहतो, कारण खालची बाजू सपाट असल्यामुळे. मग आपण ते निरांजनामध्ये किंवा पणतीमध्ये, कुठल्याही वाटीमध्ये म्हणा, तर त्या पद्धतीनं आपण हा आकार व्यवस्थित ठेवू शकतो आणि त्याची राख जी तयार होते ती सुद्धा आपण गोळा करून झाडांना खत म्हणून सुद्धा वापरू शकतो. तर या पद्धतीनं हा आकार द्यायला खूप सोपं आहे. तुम्हाला आणखीनही आकार दाखवणार आहे.
सिरिंजमधलं पण दाखवणार आहे, पाईपमधलं पण दाखवणार आहे. हा आकार बनवत असताना 2 पद्धतीप्रमाणे करता येईल. एक तर आधीच हातात छोटा लाडू करून घ्यायचा आणि मग त्याला आकार द्यायचा, किंवा नुसतं मिश्रण घ्यायचं आणि त्याला आकार द्यायचा. अशा पद्धतीनं करता येईल. मी आता दुसरा प्रकार दाखवते. या पाईपमध्ये हे मिश्रण भरायचं आहे. दोन्ही बाजूने आपण त्यात भरू शकतो. सुरुवातीला दाखवलं तसं पाईपनेच त्या मिश्रणामध्ये दाबून दाबून ते मिश्रण पाईपमध्ये जाऊ शकतं. नाहीतर मग आपण हे असं हाताने पाईपमध्ये घालायचं. आता इथे पाईप किंवा सिरिंज कशासाठी वापरायचे, तर सारखा आकार यावा, छान दिसणारा आकार असावा असं जर वाटत असेल तर या पद्धतीनं आपण घरच्या घरी, म्हणजे विकत कुठच्याही प्रकारचा मोल्ड आणायची आपल्याला गरज नाही. सिरिंज विकतच आणलेली आहे, पण तो स्पेशल मोल्ड असं नाही आहे. तर या पद्धतीनं ज्या बाजारात धूपकांड्या मिळतात त्या या आकाराच्या असतात. तर अशा बनवायच्या असते तर आपण पाईपच्या छोट्या तुकड्यामध्ये घालून आणि पेनसारखं दुसरं काहीही आपण पुश करण्यासाठी वापरू शकतो. पण मी इथे त्याला चिकटपट्टी लावली आहे अशासाठी, कारण हे मिश्रण आणि त्या पेनला लागणार आहे, तर ते चिकटून राहू नये म्हणून मी इथे चिकटपट्टी वापरलेली आहे. पाईपमध्ये दोन्ही बाजूने भरून एका बाजूने असं पेन आतमध्ये घालायचं, म्हणजे हे असे पाईपच्या आकाराचे आपल्याला बनवता येतील. तर सिरिंजमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. सिरिंजमध्ये भरायचं आहे. सिरिंजचा आकार पाईपपेक्षा थोडा मोठा आहे, रुंदीला पण मोठा आहे आणि लांबीला पण जास्त आहे. आपल्याला रुंद आकाराच्या जर करायच्या असतील, सिलेंड्रिकल शेपमध्ये जर आपल्याला बनवायच्या असतील तर या पद्धतीनं सिरिंजचा वापरसुद्धा आपण बनवू शकतो. यामध्ये काय करायचं, पुढच्या बाजूने मिश्रण भरल्यानंतर मागच्या बाजूने पंप पुढे करायचा आणि ज्या बाजूने मिश्रण भरलेलं आहे तिथे बोट लावून दोन्ही बाजूनी दाबायचं, जेणेकरून आतमध्ये ते घट्ट तयार होईल आणि त्याला बाइंडिंग येईल, शेप येईल. मध्ये गॅप राहू द्यायची नाही. पाईपमध्ये किंवा सिरिंजमध्ये भरत असताना मध्ये जर गॅप तयार झाली तर आपण जेव्हा ते बाहेर काढू त्यावेळेला त्याला शेप येणार नाही. म्हणून ते दोन्ही बाजूनी घट्ट करायचं आणि नंतर ते आपण बाहेर काढायचं, म्हणजे ते या पद्धतीनं व्यवस्थित शेपमध्ये येईल. हे असं काहीतरी दुसरी वस्तू वापरून करणं थोडंसं किचकट काम आहे. पण आपल्याला जर अशा आकारात काहीतरी पाहिजे असेल तर थोडंसं तसदी घ्यावी लागेल. तर या पद्धतीनं हे शेप आपण बनवून घ्यायचे. पाईपमधला केला आहे तो बारीक आहे आणि सिरिंजमधला केला आहे तो थोडासा जाडसर आहे. अशाही पद्धतीनं आपण मुटकुळे करतो तसं बनवता येईल. लंबगोलाकार या आकारामध्ये आपण हातावर बनवू शकतो, किंवा जसं मगाशी मी म्हटलं तसं लाडू वळून नंतर मग तो त्याला शेप द्यायच्या ऐवजी अशा पद्धतीनं हातावर किंवा त्या
जसं मी मगाशी मिक्सरचं झाकण वापरलं तसेच ताट किंवा काही आपण वापरून डायरेक्टली मिश्रण त्यावर घ्यायचं आणि त्याला शेप द्यायचा। अशा पद्धतीने हे हातावर घेऊन केलं तर लाडू वळताना जसे आपण दोन्ही हाताच्या मूवमेंट्स करतो त्या पद्धतीनं दोन्ही हात एकमेकांच्या साथीनं याला शेप आपण देऊ शकतो। मी या व्हिडिओमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे आकार दाखवलेले आहेत। याच्याही पलीकडे अजून आणखीनही प्रकार करता येतात, ते मी आणखी एक व्हिडिओ करेन त्याच्यात दाखवेन। हे या शेपमध्ये तयार झालेले आहेत। आता हे आपल्याला मी हे प्लास्टिकवरच ठेवलेलं आहे, हे सुकवायचं आहे। ह्या धूपकांड्या जेव्हा आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारातल्या बनवतो तेव्हा या उन्हात नेऊन वाळवायच्या नाही आहेत, तर ह्या घरातच पंख्याखाली ठेवून वाळवायच्या आहेत। उन्हात ठेवलं तर या आतमध्ये तूप घातलेलं असतं, त्यामुळे ते पुन्हा ओलं होण्याची शक्यता असते। तूप वितळल्यानंतर पुन्हा हे मिश्रण ओलसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे अजिबात उन्हात ठेवायचं नाही। एक दिवस गेल्यानंतर हे या पद्धतीने उभे करून ठेवलेले जे धूपकांड्या आहेत त्या आडव्या करून ठेवायच्या, जेणेकरून आतमध्ये पण तो ओलसरपणा राहिलेला असतो, तर ते आतून सुद्धा ती वाळायला हवी आहे। याला घरामध्ये साधारणतः 2 ते 3 दिवस लागतील, जसं वातावरण आहे त्याप्रमाणे 2-3 दिवस याला वाळायला लागतील। तर हे पूर्ण वाळलं पाहिजे। बाहेरून वाळलेलं आपल्याला लगेच समजतं, पण आतमधले शेण वाळलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही। हे पाईपसारखे जे बनवलेले आहेत ते सुद्धा जी खाली प्लास्टिकला लागलेली बाजू आहे ती उलटी करून ठेवायची, म्हणजे पंख्याच्या वाऱ्याखाली पटापट वाळतील। पूर्ण वाळलंय की नाही हे आपल्याला ती पेटवल्याशिवाय समजू शकत नाही। आतमध्ये ओलसर असेल तर ती पूर्णपणे पेटणार नाही। या आता सुकल्यानंतर अगदी वजनाला हलक्या फुलक्या झाल्यात। यातलं शेण वाळलेलं आहे। 2-3 दिवस वाळवल्यानंतर यातली एक पेटवून बघायची, ती पूर्ण पेटत असेल तर समजायचं की त्या वाळल्या आहेत। तुम्हाला आता मी या पेटवून दाखवते। काही जणांना असं वाटत असतं की आपण ह्या घरी बनवल्यानंतर नीट पेटत नाहीत, तर अशी जर तक्रार असेल तर त्यांच्यासाठी ही मी आता पूर्णपणे पेटवून दाखवणार आहे। आणि या प्रकारचा आकार जो बनवलेला आहे त्याला वेगळ्या स्टँडची काही गरज नसते। तुम्ही जे काही निरांजन वगैरे वापरत असाल किंवा पणती वापरत असाल तर त्याच्यामध्ये हे आपण ठेवू शकतो। पेटवायलाही टोकदार भाग असतो, तो आपल्याला पेटवायलाही खूप सोपा वाटतो आणि त्यानंतर ठेवण्यासाठी सुद्धा ही खूप सोपी असते। या शंकू आकारातली जी हाताने बनवलेली धूपकांडी आहे त्याबद्दल मी हे सांगते। तर ही अशी पेटवायची आणि नंतर फुंकर मारून तो विझवायची, जेणेकरून ती नंतर धुमसत राहते, त्यातून धूर येत राहतो। अशाच पद्धतीने मी पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, तर या प्रकारे त्याचं चित्र तुम्हाला दिसेल चॅनेलवर। तर त्या धूपकांडीमध्ये मी तूप वापरलेलं नव्हतं आणि ताजं शेण पण वापरलेलं नव्हतं। आता हे तुम्ही बघू शकता की ही अशा पद्धतीने पेटवायची व्यवस्थित आणि त्यानंतर फुंकर मारायची। तुम्ही बघू शकता धूर किती निघतोय। तर अशा पद्धतीने आपल्याला, तुम्हाला जर घरभर फिरवायची असेल तर तुम्ही संपूर्ण घरामध्ये याची फिरवू शकता।
खूप छान वास येतो आणि जे काही वाटी किंवा निरांजन, पणती, आता हे छोटंसं तुळशी वृंदावन आहे, तर याच्यामध्ये आपण ठेवून ती पूर्ण जेव्हा विजते त्यावेळेला त्याच्यामध्ये ती राख तयार होते आणि ती आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून बागेत वापरू शकतो. तर इथे मी निरांजन पण वापरलं आहे, पणती वापरली आहे आणि तुळशी वृंदावन वापरलं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं भांडं तुम्ही वापरू शकता. हे शंकू आकारातले जे म्हणजे हाताने बनवलेल्या ज्या धूपकांड्या आहेत त्या मी इथे पेटवून दाखवलेल्या आहेत. याचा धूर तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला असं वाटलं तर त्याच्यावर आपण तूप पण असं सोडू शकतो. तुपाने सुद्धा धूपकांडी धुमसत राहते. जसं होम हवन करताना तूप वापरलं जातं, आपण तुपवाती पण वापरतो, म्हणजे तुपाच्या फुलवाती आपण वापरतो दिवा लावतो तेव्हा, तसं याच्यावर पण तूप घातलेलं चालू शकेल. आणखीन एक मी तुम्हाला प्रकार दाखवणार आहे. ही हंडी आहे, माझ्या नित्य वापरण्यातली आहे. या हंडीबद्दलचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे आणि तो चॅनेलवर उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये त्या हंडीमध्ये आता मी हे इथे लाकडाचा भुसा किंवा लाकडाचे छोटे छोटे तुकडे असतात तर ते मी इथे घालते. याच्यावर 2-4 कापुराच्या वड्या घालायच्या, जेणेकरून ही कापूर आरती होते, कर्पूर आरती. नुसतं ताटात ठेवण्याऐवजी किंवा नुसतं निरांजनामध्ये कापूर जाळण्याऐवजी अशा पद्धतीनं आपण लाकडाचा किंवा भुशाचा वापर केला तर इथे निखारा तयार होतो आतमध्ये आणि त्यामुळे जी धूपारती करतात, निखाऱ्यावर धूप टाकून जी धूपारती करतात, त्याचा जो फील आहे तो आपण इथे फील तो घेऊ शकतो. म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये मागच्या दाखवलेलं आहे की अशा पद्धतीनं लाकडाचा भुसा जाळल्यानंतर जेव्हा कापूर पेटून संपतो त्यानंतर त्याच्यावर धूप पावडर टाकायची, म्हणजे आपल्याला निखाऱ्यावर धूप टाकल्याचा तो जो सुगंध येतो तो इथे आपण अनुभव घेऊ शकतो. तर आता इथे मी कापूर जळून संपल्यानंतर मग त्याच्यावर धूपकांडी टाकायची आहे. इथे मी वेगवेगळ्या पद्धतीनं धूपकांडी कशी जाळता येईल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण कसा घेऊ शकतो हे दाखवते. तुम्हाला जसं आवडेल आणि ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही ही धूपकांडी पेटवू शकता. इथे बघा, आता हा कापूर जळून झालेला आहे. ते ज्या आतमध्ये निखारा टाईप झालेलं होतं त्याच्यावर मी एक धूपकांडी टाकलेली आहे. अशा पद्धतीनं आपण धूपकांडी वापरणार असू तर इथे ती उभी करून ठेवायची किंवा आडवी ठेवायची असा काहीच इथे प्रश्न येणार नाही. त्या निखाऱ्यावर नुसती ठेवायची आहे, म्हणजे ती आतमध्ये धुमसत राहील. धुमसत राहिल्यानेच धूर येणार आहे. त्यामुळे कापूर पेटत असताना त्यामध्ये धूपकांडी घालायची नाही, किंवा तुम्हाला धूप पावडर जरी वापरायचं असेल तरी कापूर जळत असताना काहीच वापरायचं नाही. कापूर पूर्णपणे शांत झाला की मगच त्याच्यामध्ये आपल्याला धूप पावडर किंवा या प्रकारे धूपकांडी घालायची आहे. मग ती धुमसत राहील आणि त्यातून धूर येत राहील. तर तुम्ही बघू शकता इथे कसा पद्धतीनं धूर येतोय. आणि ही हंडी आपण ताटात ठेवून अशाच पद्धतीनं घरभर आपण फिरवू शकतो. हंडीमध्ये जेव्हा निखारा अशा पद्धतीनं बनवतो आपण त्यावेळेला हंडी पूर्ण गरम होते, त्यामुळे ही हातात घ्यायची नाही किंवा त्या उचलून ठेवताना सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण ही हंडी पूर्ण तापलेली असते. मी हातानं बनवून जी दाखवलेली आहे धूपकांडी म्हणजे शंकू आकारातली, तर ती जी मी आता पणतीमध्ये वगैरे ठेवलेली आहे
ती साधारण अर्धा ते पाऊण तास, म्हणजे त्याचा आकार लहान मोठा असेल त्याप्रमाणे अर्धा ते पाऊण तास धुमसत राहते. त्यामुळे आपल्याला हा जो धूपकांडीचा वास आहे हा अर्धा पाऊण तास येत राहतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही खोलीमध्ये 5-5 मिनिटासाठी सुद्धाही ठेवू शकता. अगदी सुरुवातीला भरपूर प्रमाणात असा धूर निघतो आणि नंतर कमी होत जातो. हे आता तुम्ही बघू शकता की अजूनही ही धूपकांडी कडक आहे. त्यामुळे अजून तिचा पूर्णपणे राख तयार झालेली नाही, ती आतमध्ये धुमसते. तर आता इकडे आपण बघू काय झालंय. मगाशी म्हटलं तसं अर्धा ते पाऊण तास ह्या पेटतच होत्या. त्यातले ह्या 2 विझलेल्या आहेत. तर याची तुम्ही बघू शकता इथे राख पूर्ण तयार झालेली आहे. याची पण राख तयार झालेली आहे. पण एक धूपकांडी मात्र अजूनही धुमसती. तर त्यामुळे त्यातून अजूनही धूर येतोय. आता इकडे तुम्हाला मी दाखवते की ही सुद्धा पूर्णपणे जळून संपलेली आहे. याची तुम्ही राख बघू शकताय. सगळं सांगण्यासाठी व्हिडिओ मोठा झाला असेल तरीसुद्धा ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण मग बाकीच्यांनासुद्धा घरात तयार होणाऱ्या निर्माल्याच्या अशा धूपकांड्या बनवता येतील आणि घरच्या घरी वापरता येतील.